आमदार निरंजन डावखरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा। कोकण पदवीधर मतदारसंघाचे अभ्यासू तरुण तडफदार नेतृत्व भाजपचे ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचा वाढदिवस आज विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। सकाळपासून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। विविध ठिकाणी वॉर्डात कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गोरगरिबांना मदत होईल असे उपक्रम राबवले गेले। श्री निरंजन डावखरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी काल रात्री व सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक, हितचिंतक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले, समाजसेवेचा घेतलेला हा वारसा यापुढेही येणाऱ्या काळातही असाच पुढे नेणार। सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत राहणार। यावेळी त्यांनी आपल्या सर्व सहकार्यांचे, हितचिंतकांचे आभार व्यक्त केले। समाजसेवेचा वारसा असाच पुढे नेण्यासाठी आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना। आज मी सर्वप्रथम तर माझ्या सर्व सहकाऱ्यांचा, मित्रांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम आज आयोजित केलेले आहेत आणि आज वाढदिवसानिमित्त एकच संकल्प आहे, ईश्वरचरणी प्रार्थना आहे की तो लोकसेवेचा व्रत हाती घेतलेला आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि तशी त्याच्या लोकसेवा करण्याच्या दृष्टिकोनाने ईश्वर मला ताकद द्यावं हीच देवाचरणी प्रार्थना। आज अनेक सामाजिक उपक्रम हे ठाण्यामध्ये ठिकठिकाणी चालू आहेत। कुठे रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, असे अनेक कार्यक्रम आयोजित केले।